श्रीरामनवमी उत्सव बाबा देहदारी होते तेव्हापासून चालत आलेला आहे। हा रामनवमी उत्सव 112 वर्ष झाले लगातार साईबाबा संस्थांतर्फे हा साजरा केला जातो। याची पूर्वपीठिका अशी आहे की साईबाबा ज्यावेळेस होते त्यावेळेस गोपाळराव मुंडे नावाचा एक इन्स्पेक्टर होता कोपरगावला राहणारा। बाबांच्या कृपेने त्यांना संतती झाली म्हणून त्यांनी एक उरूस भरायचं ठरवलं। उरूस म्हणजे जत्रा। तर त्यांनी 1-2 वर्ष जत्रा भरवली, परंतु भीष्म श्रीकृष्ण जागेश्वर भीष्म हे सगुण उपासनेचे लेखक आहेत। बाबांच्या आरत्या ज्यांनी लिहिल्या त्यांच्या एक वर्षी गोष्ट लक्षात आली की ही जी उरूस भरतोय जत्रा भरते त्याची नेमकं प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे। म्हणून काका महाजनांनी त्यांनी पूर्वपीठिका सांगितली, जर आपण या ठिकाणी रामनवमी महोत्सव जर केला तर रामाचा जन्म साजरा केला तर आपल्या बुद्धीसारख्याला योग येईल, म्हणून आपण बाबाची आज्ञा घेऊयात। म्हणून ते दोघेजण साईबाबाकडे गेले। साईबाबांनी त्यांना रामनवमी उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली आणि रामनवमी महोत्सवाच्या बाबांच्या समोर द्वारकामाईमध्ये पाळणा बांधण्यात आला आणि स्वतः श्रीकृष्ण जागेश्वर भीष्म यांनी पहिलं कीर्तन रामजन्माख्यानाचं केलं। रामजन्माख्यानाचं कीर्तन करून कीर्तन झाल्यानंतर त्यांनी सुंठवाड्याचा प्रसाद वाटला आणि आता कीर्तन संपलंय म्हणून ते पाळणा सोडायला लागले। पण बाबांनी त्यांना मनाई केली की आत्ताच पाळणा सोडायचा नाही, आपण तो उद्या सोडूया। मग विचार केल्यानंतर त्यांच्या मनात आलं की बाबांनी आपल्याला का पाळणा सोडायचं सांगितलं नाही, तर गोपाळ काला झाल्याशिवाय कुठलाही उत्सव समाप्त होत नाही। म्हणून श्रीकृष्ण भीष्मांना त्यांनी गोपाळ कालाचं कीर्तन करायचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी गोपाळ काला कीर्तन करून हा उत्सव समाप्त झाला। म्हणून 3 दिवस उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। 3 दिवस उत्सव साजरा करण्याचं कारण असं आहे की 2 दिवस होतात, परंतु साईबाबा संस्थांतर्फे अखंडित पारायण ठेवलं जातं आणि ते अखंडित पारायण पहिल्या दिवशी होऊन रात्रभर द्वारकामाई मंदिर उघडे राहतं, म्हणून तो दिवस पहिला धरला जातो। दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या जन्माख्यानाचं 10 ते 12 कीर्तन होतं। संध्याकाळी 5 वाजता बाबांच्या सुवर्णरथाची आणि प्रभू रामचंद्र बसून फोटो ठेवून त्या ठिकाणी रथाची यात्रा केली जाते गावातून आणि गावातून मिरवणूक परत आल्यानंतर बाबांची धूप आरती होती। जन्माचा दिवस असतो त्याच दिवशी काही यवन आले आणि त्यांना बाबांना विनंती केली की आपण संदल मिरवणूक करूयात। बाबांनी परवानगी दिली, म्हणून त्या संदल मिरवणुकीच्या याच्यामध्ये आजही रात्री 8:30 वाजता बाबांच्या द्वारकामाईमध्ये आणि समाधीवर चंदनाचे ठसे देऊन ती संदल मिरवणूक करतात। या वैशिष्ट्य असं की ज्याप्रमाणे सुवर्णरथाची यात्रा निघते त्यावेळेस मुस्लिम बांधव सुद्धा हजर असतात आणि संदल मिरवणुकीला हिंदू सुद्धा हजर राहतात। म्हणून बाबांचा सबका मालिकी एक हा जो बाबांनी महामंत्र दिलेला आहे तो ऐक्याची भूमिका म्हणून त्यांनी रामनवमी महोत्सव असा साजरा करायचं ठरवलं। राम